हाय फ्रेंड्स, मी भूषण पाठारे. अरे आज मी बनवत आहे कोलंबी ना आंब्याचा कालवण माझ्या पद्धतीने. तुम्ही नांगा आज खाडीत जातील होतो ना तर कोलंबी आणली होती, तर नांगा माझी पद्धतीची मी कशी भाजी बनवती. चला या नांगूया. यांना सर्वप्रथम काय माहीत काय ना, वाटण टॅमॅटो, कांदा, कापेल आंबा, त्याचा बाठा आहे, कोलंबी, हे सगळं व्यवस्थित हे करून घ्यायचा. वाटण सगळं आधी एका ताटामध्ये व्यवस्थित करून घ्यायचा. आणि पहिले कढई ठेवायची. कढईत तेल टाकायचं. तेल पूर्ण गरम करायचं. हो, पूर्ण तेल गरम करायचं. त्याच्यात मग वाटण टाकायचा. आता वाटण टाकलं ना का, हे वाटण जोपर्यंत लालसर रंग येईल ना तोपर्यंत हे परतत राहायचा. हो, तेल आणि तेल भरपूर टाकायचा. मच्छीचे सांग कोणत्या पण भाजीला तेल जास्त टाकायचे ना, म्हणजे कसं वरशीन तरी सुटली पाहिजे तेलाची. हे ना आता वाटण हे माझं लालसर जसं होत चाललं आहे व्यवस्थित. हे ना मस्त वाटण झालं आहे. आता हे व्यवस्थित शिजलं आहे. व्यवस्थित शिजलं आहे. आता याच्यामध्ये आपण काय करू माहीत का, याच्यात आता आपण कांदा आहे ना, कांदा ॲड केला आहे ना. कांदा, कारण की कांदा पाहिजेच कोलंबी आणि म्हणजे ह्याचे भाजीला कांदा थोडासा तरी पाहिजेच. मस्त लागं भाजी, एकदम चविष्ट आणि चांगली लागं. आता कांदा झाला ना, आता ह्याच्यामध्ये ना टॅमॅटो, तसा मी वाटण बनवेलं होतं ना, ते वाटणात पण कांदा टॅमॅटो टाकेल होता. त्याच्यामध्ये पण मी टॅमॅटो टाकेल होता. पण ते तरी पण हे अजून, कारण की टॅमॅटो टाकल्याने भाजीला चव व्यवस्थित येईल, मस्त आंबटपणा येईल. आणि आता हे आपले घरचं मसालं, हे घरचं मसाला ॲड करायचं ह्याच्यामध्ये. घरचं मसाला ॲड करायचं. आता हे घरचं मसाला ॲड केलं ना का, हे व्यवस्थित आधी एकजीव करून घ्यायचा सगळं. हे म्हणजे वाटण जे आहे ना, हे सगळं म्हणजे हे मसाला ते वाटणाला लागलं पाहिजेत व्यवस्थित. जोपर्यंत मसाला वाटणाला लागत नाही ना तोपर्यंत ते असं एकजीव व्यवस्थित शिजवून घ्यायचं. म्हणजे वरशीन थोडासा असं ना तरी जशी सुटली पाहिजे, थोडीशी वरशीन तेलाचा भाग आहे ना पूर्ण असा. आता हे वाटण ना व्यवस्थित लागलं आहे, याला व्यवस्थित लागलं आहे ना, मस्त वाटण झालं आहे ना. हे ना कशी वरशीन तरी आली आहे ना, हे ना तेलाची तरी आली अशी वरशीन व्यवस्थित. आणि आता हे असं वाटण असं व्यवस्थित शिजलं ना का, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं. चिंचेचं पाणी टाकायचं. आता चिंचेचं पाणी ॲड केलं ना का, आता नागा आपला पुढे हे ना कशी मस्त ग्रेव्ही झाली आहे ना. हे ना व्यवस्थित चिंच म्हणजे त्याच्यामध्ये पाणी पण ॲड करायचा. आणि मीठ लवकर नाही टाकायचा. जोपर्यंत आंबा शिजन आहे ना तोपर्यंत त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, कारण की मीठ लवकर टाकल्याने आंबा किंवा बटाटा सांग काहीच शिजन आहे. त्याच्यामुळे नंतर आता ह्याच्यामध्ये सर्व नंतर आंबा टाकायचा. आता ह्यो आंबा टाकला ना, व्यवस्थित आंबा टाकायचा म्हणजे शिजवून घ्यायचा व्यवस्थित. आधी आंबा शिजवून घ्यायचा. हे ना असं सगळं व्यवस्थित आंबा टाकायचा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बाठा, आणि बाठा आता मला हे ना बाठा भाजीला का खाया, भाजीतला बाठा मस्त लागं मच्छीच्या भाजीतला. आता हे सगळं एकजीव व्यवस्थित करून घ्यायचा. आता हे सगळं ॲड केला ह्याच्यामध्ये, सगळं ॲड केलं आहे ना व्यवस्थित. आणि मीठ तर मी लास्टलाच टाकेलं आहे. मीठ लास्टला टाकायचा, आधीच टाकायचा नाही. जोपर्यंत आंबा शिजन आहे तोपर्यंत मीठ नाही टाकायचा. आता व्यवस्थित आहे ना वरशीन कोडी मस्त तरी आली आहे ना. आता आपण याला उकळा घेऊ. हे ना कोडी मस्त भाजी दिसत का भाजी. आता याला उकळा घेऊ आपण. झाला हे उकळा आला. 2 उकळं घेतलं. हो, याला 2 उकळं घेतलं, कारण की आंबा शिजला पाहिजे. तसा आंबा शिजला आहे, कारण की आंबा थोडासा पिका जसा येईल, कारण की आता काही कच्चा आंबा भेटत नाही. नॉर्मली थोडा पिका इदेल होता, म्हणजे रंग थोडासा इदेल, तोच मी कापून त्याच्यामध्ये टाकला. पण आंबटच आंबा होता तो, त्याच्यामुळे तोच घेतला मी. नाही तर काय पिकेला आंबा तर नाही. पिकेला आंबा काय आहे ना. पुढे मस्त भाजी झाली आहे ना. आहे ना हा आंबा कोलंबी आहे ना व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळं शिजलं आहे ना. आंबा कोलंबी आहे ना मस्त टाकलं आहे. आंबानी तुम्ही पण कवा जर कोलंबी वगैरे आणली ना तर आंबा आणि कोलंबी भाजी करून नका. तसा तर तुम्ही पाण्यातला पण आंबा टाकू शकत. हो, त्याच्यामध्ये तुम्ही पाण्यातला पण आंबा टाकू शकत, म्हणजे पाण्यातला पण आंबा मस्त लागत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये मीठ जरा कमी टाकायचं, कारण की आंबटपणा रह ना. आणि जर माझा हा कोलंबीचे भाजीचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला हवा आजचा, तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पण तुम्ही तुमच्या घरानं एक दिवस माझी पद्धतीची अशी भाजी तुम्ही करून नका, तुम्हाला जाम आवडेल. आणि जर तुम्हाला खायची असेल ना माझ्या हातातली भाजी, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला आमच्या घरा इन्व्हाइट करेन. तुम्ही एखादीच मस्त आमच्या घरी जेवा या. आपण मस्त व्यवस्थित भाजी म्हणजे सगळी एकत्र मस्त बसून ना जेवू. आणि मस्त मी माझे पद्धतीने तुम्हाला जेवण जेवढं कारण की मी भारी एक जेवण बनवा. चला बाय.